अ लॉट टू नो, अ लॉट टू डिस्कस. मी आहे निरंजन भोयर. आज आपण चौकोन हे भूमितीमधील महत्त्वाचं चॅप्टर क्लिअर करणार आहोत. एक एक प्रश्न जणू काही मोतीच आहे. तोच प्रश्न तुम्हाला रिझल्ट मिळवून देऊ शकतो आणि तोच प्रश्न रिझल्ट गमावू शकतो. तर पूर्ण लेक्चर बघा मित्रांनो, कारण चौकोनबाबतच्या महत्त्वाच्या परीक्षाभिमुख कन्सेप्ट मी या लेक्चरमध्ये ॲड केलेल्या आहेत. तर लेक्चर सुरू करण्यापूर्वी तुम्हाला की हे ऑनलाईन कोर्ससुद्धा आपल्याला 200 रुपयामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये तुम्हाला अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण असे 4 विषय तुम्हाला त्यामध्ये ॲड आहेत आणि GK त्यावर फ्री आहे. पेनड्राईव्ह कोर्ससुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर त्यासाठी हा तुम्हाला संपर्क दिलेला आहे 8446361577. इथं संपर्क साधा. तर आता जास्त वेळ नाही घेता, मी लेक्चरला जरा सुरुवात करतो. तर बघा, हा पहिला प्रश्न स्टॉप करून सोडवा. ठीक आहे, तुम्ही स्टॉप करून सोडवला असं गृहीत पकडतो. आता उकल देतो याची, पण त्या अगोदर मित्रांनो जरा खाली लाल कलरमध्ये बटन आहे ना, तिथं जरा टिक करा, सबस्क्राईब करा आणि जरा लाईक करा मित्रांनो, म्हणजे मला पण मोटिवेट वाटेल. तर तुम्ही असं सबस्क्राईब केलं असेल, लाईक केलं असेल असं गृहीत मानतो. चला बरं, मग आता उकल घेऊ आपण. की काय उकल आहे याची, की एका आयताची लांबी रुंदीपेक्षा 15 सेमीनं काय जास्त आहे, म्हणजे लांबी जास्त आहे रुंदीपेक्षा. तर त्याची परिमिती 78 सेमी दिलेली आहे. तर मग क्षेत्रफळ काढायचं कोणाचं? आयताचं क्षेत्रफळ काढायचं. मग तुम्हाला आयताचे क्षेत्रफळ बराबर काय असतं? लांबी म्हणजेच L आणि रुंदी म्हणजेच B. लांबी गुणिला रुंदी हे गुणाकार असतो लांबी रुंदीचा. मग मला या उदाहरणात लांबी रुंदी दिली नाही, ती काढावं लागेल. तर अप्रोच काय काढण्याचा, की जी परिमिती आहे त्याला निम्मे करा. का निम्मे करायचं याचं स्पष्टीकरण पण मी देतो. तर निम्मे केलं तर किती येणार? ती 39. मग ही लांबी आणि रुंदीची काय असते? ही बेरीज असते. तर या बेरजेमध्ये जर मी हा फरक दिलेला 15 जो आहे तो लांबी रुंदीचा, तो फरक प्लस केला 15 आणि याला जर 2 भागलं तर मला मिळत असते लांबी. का भागायचं, का प्लस करायची 15 हे पण तुम्हाला मी सगळं सांगतो. ठीक आहे, जर रुंदी काढायची असेल तर जी काही बेरीज आहे 39, या 39मधून वजा करा हा फरक 15 आणि आता इथं प्लस केलं तर इथं वजा केला, आता याला भागा 2, तर मग मिळत असते ती रुंदी. ठीक आहे, मग लांबी कशी मिळाली बघा. 39 आणि 15 54 भागीला 2 केलं तर 54च्या निम्मे 27, तोंडीच आहे ना. 27 तुमची काय येणार? ही 27 आली तुमची लांबी. काय आली? ही लांबी आली. मग आता मी 39मधून 15 वजा करतो, राहिले किती हो? 39मधून 15 गेले, राहिले 24. 24ला 2 भागला तर किती येईल? 12 ही आली तुमची रुंदी. ही रुंदी 12 मिळाली आणि लांबी जी आहे तुमची ही 27 आहे. किती आहे? 27 फक्त. तर या दोघाचा गुणाकार करा लांबी रुंदीचा. इथं या सूत्रानुसार लांबी रुंदीचा, तर आयताचं काय मिळेल? क्षेत्रफळ. तर 12 7 84 4, हातचे आले 8, 12 2 24 आणि हातचे 8 32 म्हणजे 324 चौरस सेमी. 324 चौरस सेमी हे ड पर्याय करेक्ट आहे उत्तर. कळलं का? नेक्स्ट, आता हे का केलं असं सगळं डिटेल स्टोरी सांगतो. त्यासाठी कन्सेप्ट समजून घ्यायची असेल, याच ठिकाणी नाही बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडते ही कन्सेप्ट. तर मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. हे उदाहरण थोडं बाजूला ठेवा, मी बोलतो काय बघा. की समजा अशा 2 संख्या येत आहे. एक संख्या 10 आहे, एक संख्या 5 आहे. तर ही मोठी संख्या आहे, ही लहान संख्या आहे. कन्सेप्ट समजून घ्या काय त्या. तर यांची बेरीज जी आहे, तर बेरीज किती येणार बघा बरं. 10 आणि 5 15. पण यांचा फरक किती येणार? फरक काढला तर म्हणजेच फरक म्हणजे वजा बाकी. 10मधून 5 गेले तर 5 राहतील, फरक 5 आहे. आता समजा मला ह्या संख्या माहीत नाहीत, 10 पण माहीत नाही आणि 5 पण माहीत नाही आणि बेरीज माहीत आहे आणि फरक माहीत आहे. तर मला मोठी संख्या काढण्याचं सूत्र काय आहे? तर मोठी संख्या काढण्यासाठी मला करावं लागणार ही बेरीज 15 आणि फरक जो आहे तो त्याच्यामध्ये प्लस करा 5 आणि 2 भागा. बघा 15 आणि 5 20 आणि 2 भागलं तर 2 20. 10 ही मोठी संख्या इथली मिळाली. मग लहान संख्या जर काढायची झाली
तर काय करणार, जी बेरीज 15 आहे त्यातून वजा करणार. आता वजा कोण फरकच वजा करणार, भागीला 2. तर 15मधून 5 गेले 10, 10ला जर 2 भागलं तर 5. ही लहान संख्या पण मला मिळाली. इथली 10 आणि इथली ही 5, ह्या दोन्ही पण संख्या मिळाल्या की नाही. तर सूत्र काय आलं, मोठी संख्या काढताना कधी जेव्हा दोन संख्यांची बेरीज आणि फरक दिला तर मोठी संख्या काढण्याचं सूत्र हे आहे आणि लहान संख्या काढण्याचं सूत्र हे आहे. म्हणजे वजा करून 2 भागा, इथं प्लस करून 2 भागा, फरक. तर या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला इथं हे कळालं असेल लहान मोठी संख्या कशी काढायची. तर मग इथं परिमिती जी असते ना आयताची परिमिती दुप्पट असते. कारण आयताच्या परिमितीचं सूत्र काय, आयताची परिमिती बराबर काय असते, दुप्पट केलेली असते. बघा इथं की आयताची परिमिती बराबर 2 आणि इथं मग तुम्हाला लांबी अधिक रुंदीची बेरीज करून त्याची काय केलेली राहते, दुप्पट. लांबी आणि रुंदी यांची बेरीज करून दुप्पट करा, म्हणजे ती काय असते, आयताची परिमिती असते. मग आयताची परिमिती जर 78 असेल आणि इकडं लांबी रुंदीची बेरीज मला पाहिजे असेल तर 2 गुणाकारातले भागाकारात टाका. म्हणजे 2 1 2 2 3 6 उरला 1 2 9 18. म्हणूनच मी इथं 78ला 2 भागलं होतं असं, आणि 39 तुम्हाला 2 लांबी रुंदीची बेरीज मिळवली होती. कळालं का, लांबी रुंदीची बेरीज मिळवली होती. तर बेरीज 39 आली. मग बेरीज 39 आली 2 भागून, तर फरक 15 आहे. तर 15 वजा करून 2 39 अधिक 15 केलं, इथं वजा करून केलं तर ती रुंदी मिळेल लहान, आणि प्लस करून 15 जर 2 भागलं तर काय मिळेल, ती लांबी मिळेल. मग लांबी रुंदीचा गुणाकार होईल. कळालं का, या पद्धतीनं. इथं एक सांगतो तुम्हाला, आयात असा असतो. आयात म्हणजे की समोरासमोरील बाजू ह्या समान असतात आणि ह्या समोरासमोरील बाजू समान असतात. जर समजा ही 10 असेल, ही जर 10 असेल तर ही पण 10, ही 5 असेल तर ही पण 5. आणि परिमिती म्हणजे चारही बाजूची बेरीज. चारही बाजूची बेरीज किती येते बघा बरं, 10 10 20 आणि हे 5 5 10 30. पण इथं मी चारही बाजू नाही घेता, 2च बाजू घेतल्या, लांबी आणि रुंदीची बेरीज केली. 10 आणि 5 किती येणार, 10 अधिक 5 15, आणि त्याची मी दुप्पट केली. त्याची काय केली, दुप्पट. म्हणजे 15ची दुप्पट केली तर किती मिळणार, 30. म्हणजेच लांबी रुंदीची बेरजेची दुप्पट ही परिमिती असते. कळालं का लॉजिक. नेक्स्ट 2 नंबरचा प्रश्न बघा. सेम त्या टाईपचा आहे की 40 सेमी परिमिती असलेल्या व बाजू पूर्णांकात असलेल्या मोठ्यात मोठ्या आयताचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल. सिंपल आहे. इथं काय करणार की 40 सेमी आहे ही परिमिती, मग ही दुप्पट केली कोणाची, लांबी अधिक रुंदीची दुप्पट केलेली आहे का नाही, या बेरजेची लांबी आणि रुंदीच्या. तर इथं आपण दुप्पट केलेली आहे, तर दुप्पट काढून घ्या. म्हणजे 20 काय राहील, 20 तुमची या ठिकाणी काय राहील सांगा मला, बोला. या दोघाची बेरीज राहील 20. या ठिकाणी 40ला जर निम्मे केलं तर 20 दोघाची बेरीज आली. पण आता बेरीज आहे पण फरक कुठं आहे, फरक पाहिजे ना, की लहान संख्या काढण्यासाठी रुंदी आणि मोठी संख्या काढण्यासाठी लांबी काढण्यासाठी फरक पाहिजे. फरक नाही उदाहरणात. तर फरक काढण्याचं लॉजिक सांगतो काय. जी इथं तुम्हाला परिमिती असते त्याला जर समजा तुम्ही 2 भागलं, कितीनं, 2 भागलं 2, 20 कशी आली, सम आली. मग सम जर आली असेल तर याचा अर्थ लांबी आणि रुंदीतला फरक जो असतो तो 2चा असतो. कळालं का. जर इथं विषम आली असती संख्या ही 2 भागून, तर मग विषम असेल तर फरक 1चा राहिला असता. कधी, विषम असताना. सम असताना फरक किती, 2चा. म्हणजे लांबी रुंदीतला फरक इथं आपल्याला दिला नाही, पण आपण इथं मग आता कसा काढला फरक, तर 2 फरक आहे. फरक 2 कसा काढला कळालं का, की बाबा या 40 भागलं तर मग सम आली ना संख्या, तर सम आली असेल तर मग फरक असतो 2चा. हे लक्षात ठेवा. कळालं का, फरक 2चा असतो. मग आता मोठी संख्या काढायची असेल तर तुम्हाला इझी आहे. आता बेरीज तर ही आहे, तर बेरजे 20 मधून वजा मोठी काढण्यासाठी प्लस करा 2 आणि भागा 2. तर 22ला जर 2 भागलं तर 11. म्हणजे ही आली तुमची काय, लांबी आली. आता रुंदी म्हणजे लहान संख्या काढायची तर मायनस करा 2. मग 20 मधले -2 डायरेक्टली तुम्ही 18 आणि 2 भागतो, 2 9 18. तर 9 आली तुमची रुंदी. या दोघाचा गुणाकार करा, 99 चौरस सेमी क्षेत्रफळ राहील तुमचं 99. म्हणजेच 11 9 99 पर्याय आहे का याच्यात, तर ब पर्याय. कळालं. नेक्स्ट
58 सेमी परिमिती असलेल्या व पूर्णांकात बाजू असलेल्या मोठ्यात मोठ्या आयताचे क्षेत्रफळ काढायचे. सिंपल आहे. याला 40 सेमी, एक मिनटं तेच आहे ना, 3 नंबर घ्यायचा आपल्याला. हां 58 सेमी. तर इथं सिंपल आहे, इथंही फरक दिला नाही. फरक कसा काढणार? याला 2 भागा, तर 58ला 2 भागलं तर 29. 29 काय आली? 29 लांबी अधिक रुंदी ही तुमची बेरीज आली, कारण परिमितीची दुप्पट केलेली असते ना. तर हा फरक किती आला मग दोघातला? विषम आला ना. विषम असेल तर फरक 1 आला. फरक किती आला? 1. तर मग लांबी म्हणजे मोठी संख्या काढण्यासाठी तुम्ही काय करणार की 29 या बेरजेमध्ये प्लस करणार 1 म्हणजे येणार 30 आणि त्याला 2 भागलं. 30ला 2 भागलं तर 15 लांबी राहील. मग रुंदी जर काढायची झाली तर तुम्ही 29मधून 1 वजा करणार आणि त्याला भागणार 2. तर 28ला 2 भागलं तर किती येणार? 14. 14 गुणिले 15 करा. 14 पंचे 70, 0 हातचे आले. म्हणजेच तुम्हाला 210 येऊन जाईल. 14 पंचे 70, 0 हातचे आले 7 आणि 14 1 14 7 21. 210 पर्याय क्रमांक बरोबर आहे. करेक्ट. नेक्स्ट, एका आयताची लांबी रुंदीपेक्षा 23 सेमीनं जास्त आहे, तर त्याची परिमिती 186 सेमी असेल तर त्याचं क्षेत्रफळ किती? सिंपल आहे की परिमिती ही दुप्पट झालेली आहे ना लांबी रुंदीमध्ये. लांबी आणि रुंदीच्या बेरजेची दुप्पट केलेली परिमिती असते. तर लांबी रुंदी मिळवा अगोदर त्याची दुप्पट काढून. बे 1 बे, बे 9 18, बे 9 18, बे 3 6 राहील 93. तर 93 तुमची लांबी रुंदीची काय आली? बेरीज आली. तर इथं फरक दिलेला आहे तो लांबी रुंदीचा 23. तर 93मध्ये जर मी 23 प्लस केले म्हणजे मोठी संख्या म्हणजे लांबी मिळणार. काय मिळणार? लांबी. तर 23 प्लस केले नसता नाही तर त्याला 2 भागून मिळणार. तर मग 3 3 6, 9 2 11, 2 भागा, बे 5 10, उरला 1, बे 8 16, 58 हे तुमचं काय राहील? 58 सेमी हे तुमचं लांबी राहील. तर रुंदी कशी मिळणार मग? रुंदी जर काढायची झाली तर 93मधून 23 वजा करा, 2 भागा, म्हणजेच किती मिळणार हो? 3 आणि 3, 3मधून 3 गेले 0 आणि 9मधून 2 गेले 7. तर 2 भागलं तर 35 मिळाल. मग 35 गुणिला 58 हे लांबी रुंदीचा गुणाकार केला तर क्षेत्रफळ किती मिळणार? तर 2030 मिळणार. किती मिळणार? बघा गुणाकार करून बघा, तुम्हाला हा पर्याय जुळेल. कळालं का? 2030. नेक्स्ट, एका चौकोनाचे कोन अनुक्रमे हा एक कोन आहे, हा एक आहे, 2 3 4. चौकोनाला 4 कोन असतात, 1 2 3 4. ठीक आहे. तर एका चौकोनाचे 4 कोन आहेत, तर चौकोनाच्या सर्वात मोठ्या कोनाचं माप किती आहे? सर्वात मोठ्या कोनाचं माप. आता या ठिकाणी आपल्याला सर्वात मोठा तिप्पट करून 15 हाच दिसतो, कारण इथं तिप्पट करून 20 मायनस आहे, इथं तर दुप्पटच आहे आणि 10 प्लस आहे. इथं तर एकच पट आहे. तर तिप्पटची कधी पण 15 प्लस करून हे मोठा राहील. पण त्यासाठी मला अची किंमत माहीत पाहिजे ना, मग तेव्हा तिप्पट करून 15 प्लस करता येतील. अची किंमत जर मिळाली तर मग काय प्रॉब्लेम नाही. मग अची किंमत कशी काढणार? 4 कोन आहेत, तर 4 कोनांची बेरीज हे सगळ्यांना माहीत असेल 360 असते. की इथं 4ही कोन जर घेतले तर 360 4ही कोनाची बेरीज असते चौकोनाच्या. मग इकडं बेरीज लिहिली तर या बाजूला पण बेरीज मांडणार मग 4ही कोनाची. तर हे 1 2 3 झाले. हे 3 आणि 3 6 9. एक बघा पुन्हा सांगतो, 1 आणि हे 2 किती होतील? 3 3 आणि 3 6 आणि हे 3 9. तर 9 इकडं मध्ये आलं 9. आता या बिनचलाची बेरीज करा. 40 आणि हे 10 30 आणि हे 15 किती? 45. तर 45मधून 20 काढा. कळालं का? हे 40 आणि 10 50 आणि 15 65 होईल. 65मधून 20 काढा. किती येणार? 45. मोठ्या संख्येचं चिन्ह 45 राहील. मग 45. तर आता काय करणार? सिंपल आहे. हे जे 45 इकडं प्लस आहेत ते इकडं वजा करा. म्हणजे किती राहील मग इकडं राहील मग 345 गेले ना इथून, म्हणजे 300 राहील 15. किती राहील? 315. मग 9 जे आहे तिकडं गुणाकारातले इकडं भागाकारात टाका. कळालं का? मग भागाकारात 9 टाकले तर इकडं राहिला फक्त मिळून जाईल. मग 9 1 9, 9 त्रिक 27, उरले किती? 4, 9 5 45. 35 हे तुमची ची किंमत आली. जर 35 मिळाला तर तुम्ही इथं पण ठेवून बघा, इथं पण ठेवून बघा आणि इथं पण ची किंमत ठेवा. सर्वात मोठी किंमत इथं राहील. मग 35 गुणिला 3 करा. तर इथं जर किंमत ठेवली तर 35 गुणिला 3 आहे,
तर 35 गुणिला 3 अधिक 15 करा, तुम्हाला उत्तर 35 त्रिक 115 आणि 35 त्रिक 105 आणि हे 15 120 उत्तर मिळून जाईल. क पर्याय. कळालं का? नेक्स्ट के 6 नंबरचं. एका चौकोनाचे बाह्यकोन अनुक्रमे 2a-15 आणि अधिक 45 आणि 3a आणि 2a अधिक 10 आहेत, तर त्या चौकोनाच्या सर्वात लहान कोणाचं माप काढायचं आहे. सर्वात लहान कोणता कोण राहिला? तर सिंपल आहे. इथं काय करायचं, साधी गोष्ट आहे बघा, की हे 4 कोण आहे, तर 4 कोणांची बेरीज किती असते? 360. सेम त्या टाईप. तर सर्वात लहान अंतर कोण, इथं करेक्शन घ्या. इथं अंतर कोण आहे असं, अंतर कोण इथं करेक्शन घ्या असं. तर बघा हा 6 नंबरचा प्रश्न. मग की इथं अंतर कोणाचं माप काढायचा. तर एका चौकोनाचे बाह्यकोन अनुक्रमे 2a-15 म्हणजे हे 1 2 3 आणि हे 4 कोण दिले असे. तर चारही कोणाची बेरीज किती असते? 360. मग इकडं बेरीज करा, हे 2 आणि 1 3 आणि हे 3 4 म्हणजे 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 2 8 राहील. किती राहील? 8 आता हे 45 आणि हे 10 55. 55मधून मायनस करायचे 10 15. 55मधून 5 गेले 50 आणि 10 गेले 40. किती राहील? 40. मग इकडं बेरीज लिहिली मी 4 कोणांची, इकडं बेरीज 360. तर आता मिळून जाईल. मिळाला तर तुम्हाला इथं मग सोपं होईल. तर बघा 40 इकडं प्लस आहेत, तर या बाजूला मायनस करा. म्हणजे किती होईल इकडे या बाजूला? 40 गेले तर 320. मग 8 गुणाकारात आहेत, तर इकडं अच राहू द्या आणि 8 भागिले टाका. 8 चुंग 32 8 0 0 40 काय आलं तुम्हाला? अची किंमत. अची किंमत जर 40 आली असेल तर जो सर्वात लहान अंतर कोण काढायचा ना, तर हा समजा काय आहे, हा समजा तुम्हाला इथं चौकोन आहे, तर याचा बाह्यकोन समजा हा आहे, हा बाह्यकोन आला तर याचा जो काही कोन येत असतो, या बाह्यकोनाचा हा बाह्यकोन आहे, या बाह्यकोनाचा लगतचा कोन हा येत असतो. मग लगतचा कोन आणि बाह्यकोन या दोघांची बेरीज 180 असते. आणि हा जर मोठा बाह्यकोन असेल, हा मोठा, तर इथं लहान, हा मोठा असेल बाहेरचा, तर लहान अंतर कोन त्याचा असतो. लहान अंतर कोन आणि हा मोठा, दोघांची बेरीज 180 असते. कळालं का? मग लहान जर काढायचा असेल, सर्वात लहान अंतर कोन काढायचा असेल, तर सर्वात मोठा घ्या. तर यापैकी सर्वात मोठा कोणता असेल बघा बरं. 40ची तिप्पट करा, इथं 120 येणार आणि इथं 40 दोन्ही 80 10 90 येणार. तर सर्वात मोठा हा तिप्पटवालाच राहील. 40 त्रिक 120. कळालं का? म्हणून इथं अची किंमत ठेवा. 40 त्रिक 120 हा बाह्यकोन, हा बाह्यकोन सर्वात मोठा राहील. मग 120 40 त्रिक किती येणार? इथं केला सर्वात मोठा तर 120. तर त्याचा लगतचा कोन म्हणजे तो अंतर कोण राहील लहान, तर दोघांची लगतचा कोन आणि याची बेरीज तर 180 आहे. मग त्यातून 120 वजा करा, म्हणजेच तो लगतचा आतला मिळेल. कळालं का? मग इथं 120 आला ना हा इथला, तर दोघांची बेरीज तर 180 असते, तर हा किती येईल तर त्यातून वजा करा, म्हणजेच उत्तर किती राहील? 60. पर्याय क्रमांक ब. कळालं का? नेक्स्ट, समभुज चौकोनाचे कर्ण अनुक्रमे 30 सेमी व 16 सेमी आहेत, तर त्या चौकोनाची बाजू किती? समजा हे इथं समजा या ठिकाणी हा समभुज चारही बाजू समान असणारा चौकोन आहे. तर इथं हा कर्ण जो आहे, तो हा कर्ण याला जर आपण इथं दुसरा कर्ण छेदला असा, कोणता? हा दुसरा कर्ण आता इथं छेदत आहे ब्ल्यू कलरचा, तर इथं काटकोन होत असतो. इथंही काटकोन, इथंही काटकोन, इथंही काटकोन आणि इथंही काटकोन होत असतो. कळालं का? मग 4 काटकोन आहेत इथं, एवढं त्याला कळालं आपल्याला. आता इथं याचा काय असतं माहिती आहे का? जर समजा ही बाजू, ही ब्ल्यू कलरवाली जर समजा इथून इथपर्यंत 30 असेल, तर मग इथून इथपर्यंत ही 15 बनत असते. किती? 15. कळालं का? मग ही टोटल बाजू इथून इथपर्यंत हा कर्ण जर समजा 16 असेल, तर इथून इथपर्यंत तो 8 बनतो, म्हणजे अर्धा असतो. इकडेही आणि इकडेही समान समान असतो तो. हा आणि हा समान असतो, त्यानंतर हा आणि हा समान असतो. कळालं का? मग यावरून आपल्याला ही कर्णामध्ये इथं 8 बाजू मिळाली, ही 15 मिळाली आणि इथं तर काटकोन आहे. काटकोनाच्या समोरची बाजू काय असतो? कर्ण असतो.
हा झाला कर्ण. कळालं का? मग पायथागोरस लावू शकतो का आपण आणि त्यावरून कर्ण काढू शकतो का? कर्ण मिळाला म्हणजे त्याची काय मिळाली? बाजूच मिळाली मग चौकोनाची. सिंपल आहे. मग आता 15चा वर्ग इथं असं तुम्ही करू शकता. हे 15चा वर्ग अधिक हे 8चा वर्ग बराबर कर्णाचा वर्ग. हे कोण बोलता? असं पायथागोरस. ठीक आहे. 15चा वर्ग 225 आणि 8चा वर्ग 64 बराबर कर्णाचा वर्ग मिळेल. कर्णाचा वर्ग. तर 225 आणि 64 किती होता? 289 बराबर इकडं कर्णाचा वर्ग. पण मला वर्ग नाही पाहिजे, वर्गमूळ पाहिजे याचं. तर याचंही वर्गमूळ काढा म्हणजे 17. 17 राहील तुम्हाला कर्ण. कर्ण जो आहे तो 17 मिळाला म्हणजे बाजूच मिळाली. उत्तर 17. कळालं का? सिंपल आहे. नेक्स्ट की 8 नंबरचं उदाहरण. एका समभुज चौकोनाची परिमिती 52 सेमी आहे. समभुज चौकोनाची परिमिती 52 सेमी आहे. त्याच्या एका कर्णाची लांबी 10 सेमी आहे. तर दुसऱ्या कर्णाची लांबी काढायचं. सिंपल लॉजिक तेच आहे की इथं तुम्हाला असा समभुज म्हणजे चारही बाजू समान, याची पण 17, याची पण 17, सॉरी की समजा हा समभुज म्हणजे समान बाजू असणारा असा तुम्हाला मी दिला, हा सारख्या बाजू असणारा. तर चारही बाजू समान म्हणजे याला 4 भागा. तर एक बाजू 13 येईल. याचा अर्थ ही पण 13 आहे, ही पण 13 आहे, ही पण 13 आहे आणि ही पण 13 आहे. कळालं का? मग 13×52 ही परिमिती होईल. पण इथं ही बाजू 13 आहे आणि कर्ण समजा हा एक आहे आणि हा दुसरा कर्ण आहे. लक्षात आलं का? मग दोन्ही कर्ण मध्यभागी, बरोबर मध्यभागी, इकडली बाजू समान तर इकडली बाजू समान, इकडली बाजू तर इकडली बाजू समान असते. हे लक्षात ठेवा. मग इथं तुम्हाला एका कर्णाची लांबी 10 सेमी आहे. तर हा समजा ब्ल्यू कलरचा, याची 10 सेमी लांबी आहे. तर मग अर्ध्यात त्याची किती होणार? 5. अर्ध्यामध्ये त्याची किती होणार आहे? तर 5. इथपर्यंतची याची मग 5 राहील. कळालं का? मग ही बाजू 5 आणि ही 13. तर आपल्याला दुसरी बाजू पायथागोरसच्या नियमानुसार काढता येते, कारण इथं काटकोन होत असतो. तर 13चा वर्ग करा, कर्णाचा वर्ग वजा ह्या दुसऱ्या बाजूचा 5चा वर्ग वजा करायचा होता, तेव्हा काय मिळत असते? दुसरी बाजू राहिलेली मिळत असते, बाजूचा वर्ग मिळत असतो. मग 13चा वर्ग 169 वजा 5चा वर्ग 25. जर 169 मधून 25 गेले तर किती होईल? 9 आणि मधून 5 गेले 4. 9 मधून 5 गेले 4 आणि 16 मधून 2 9 मधून 5 गेले 4 आणि 16 मधून 2 गेले किती राहतील? 14. कळालं का? तर 14 इथं बाजूचा काय मिळाला? वर्ग मिळाला. वर्ग. तर मला वर्गमूळ पाहिजे याचं, तर इकडे वर्गमूळ काढा. तर बाजू बराबर किती मिळणार मग तुम्हाला? 12. लक्षात घ्या. आता फक्त ही एवढी बाजू मिळाली 12. ही एक बाजू ही इकडची, ही बाजू 12 मिळाली इथपर्यंत. तर मग 12च्या दुप्पट इकडं ही दुसरी बाजू 12च राहील त्याची. म्हणजे कर्ण टोटल किती होणार? 24 होणार. कर्ण 24 होणार. तर पर्याय क्रमांक तुमचा ब. 24 12च्या दुप्पट कर्ण, अर्ध्या कर्णाच्या दुप्पट तो 24 पूर्ण कर्ण होणार. कळालं का? ठीक आहे. नेक्स्ट बघा 9 नंबरचं. खालीलपैकी चुकीचं विधान निवडायचं की आयात हा समांतरभुज चौकोन असतोच. समांतरभुज चौकोन, हे बघा आयात जर असा काढला तर ही आणि ही बाजू कुठंच छेदणार नाही. ही अशी पुढं जशी चालली, ही समजा वरची मी ब्ल्यू कलरमध्ये घेतो, ही बाजू जशी चालली तशी ही कुठंच छेदणार नाही एकमेकाला, अशाच चलत राहतील पुढं, म्हणजे समांतर असतात. आणि जर आपण ह्या बाजू घेतल्या 2 तर ह्या पण त्या एकमेकाला कुठंच छेदणार नाही, अशा कंटिन्यू राहतात. तर ह्या समांतर बाजू झाल्या, म्हणून ते करेक्ट आहे. नेक्स्ट, समभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. समभुज म्हणजे चारही बाजू, आता जे बघितलं ह्याच्या अगोदरचा आपण, ही बाजू ही बाजू ही बाजू, चारही बाजू कशा असतात? समान असतात. आणि त्यांचे सम्मुख कोण जे असतात, हे सम्मुख कोण हे काय असतात? एकरूप असतात. सम्मुख कोण हा आणि हा समोरासमोरील कोण एकरूप असतात. हे करेक्ट आहे. नेक्स्ट, चौरस हा समभुज चौकोन असतोच. चौरस हा समभुज चौकोन असतो म्हणजे असतोच. जो चौरस असतो चारही बाजू समान, तर याच्या समोरील कोण 90 असतो. हा चारही चौरसामध्ये चारही कोण 90 असतात. चारही कोण 90 असतात. पण समभुजमध्ये चारही नसतात. तर याच्या बाजूही चारही समान असतात आणि कोणही 90 प्रत्येक असतात. आणि मग आपोआपच 90 समोरासमोरील कोण समान येतात. तर तो समभुजच बनत असतो. एक समभुज चौकोनाचाच प्रकार कोण आहे? चौरस आहे. पण काही म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवा, चौरस आहेच तो, पण प्रत्येकच चौरस समभुज असेल हे तर निश्चित आहे. पण प्रत्येक समभुज चौरस नसतो.
प्रत्येक समभुज हा चौरस नसतो, कारण काही समभुजमध्ये काय असतं की हा कोण 30 असू शकेल आणि हा समोरील 30, तर मग हा 30 आणि 30 की झाले 60, तर हा 150 राहील आणि हा 150. कळालं का? तर हे असे चारही कोण 90-90 आहेत का? नाही. तर असा समभुज पण असतो, तो चौरस नसतो मात्र. आता हे पण विधान बरोबर आहे. मग आता काय आहे की चौरस हा समभुज असतोच. तर आयताचे कर्ण काटकोनात दुभागतात का? नाही, रॉंग. आयताचे कर्ण काटकोनात दुभागतात का? तर हे तुमचं उत्तर काय राहील? हे रॉंग राहील. कळालं का? सिंपल आहे. तुम्हाला आयताचे कर्ण काटकोनात दुभागतात का? तर नाही, चुकीचं आहे ते. नेक्स्ट, एका समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन एकरूप आहेत, तो चुकून कोणत्या प्रकारचा आहे? तर पहा, एका समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन एकरूप आहेत, तर तो चौकोन कोणत्या प्रकारचा असं पाहिजे. तर चुकून झालं नाही तर चौकोन करा. चौकोन कोणत्या प्रकारचा आहे? लक्षात आलं का? ठीक आहे. तर बघा इथं, एका समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन एकरूप आहेत, तर तो चौकोन कोणत्या प्रकारचा आहे? लगतचे कोन एकरूप हे आयतामध्ये असतात. कोणामध्ये असतात? आयतामध्ये. जसं की समजा हे जर समजा असा आयत असेल, समोरासमोरील बाजू समान असतात, तर लगतचे कोन म्हणजेच हा जो कोन इथून असा चालला, असा हा तर याला लगतचा कोन कोणता येणार? मग आता इथं पुढं हा येणार. कळालं का? तर हा आणि हा हे लगतचे कोन काय असतात? हे एकरूप असतात. याला काय म्हणायचं? आयत. नेक्स्ट, की समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 66 चौरस सेमी आहे, तर त्याचा पाया जर समजा 12 सेमी असेल तर त्याची उंची किती? तर एक लक्षात ठेवा, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचं जे सूत्र आहे ते आहे पाया गुणिला उंची. कशाचं? समांतरभुज. तर मग पाया गुणिला उंची क्षेत्रफळ जर असेल तर तुम्हाला क्षेत्रफळ 66 दिलेलं आहे इथं. 66 बराबर पाया मग गुणिला उंची राहील. तर जर समजा त्याचा पाया जो आहे तो 12 सेमी दिला, तर पाया मी 12 टाकतो. मग उंची माहीत आहे का? उंची माहीत नाही, तर उंची समजा ही उंचीला उंची राहील, तर या बाजूला 66. मग 12 गुणाकारातले भागाकारात टाका, उंची आपोआप मिळून जाईल. तर 12 × 12, 12 × 5 = 60. उरले पुन्हा 6ला भाग जात नाही, तर इथं पॉईंट घेतला आणि इथं 0 दिला. पुन्हा 12 × 5 = 60. 5.5 सेमी पर्याय आहे का? क पर्याय. कळालं का? या पद्धतीनं. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच मित्रांनो. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.